हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. दुपारी 2:19 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे. सकाळी 8:42 आद्र नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. सायंकाळी 5:49 शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 2:19 वनिज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:40 विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु देखील मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया अगोदर आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहील. त्यामुळे आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:04 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:06 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे आणि 22 मेला तो परत उदय पावणार आहे. तर या ग्रहाचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतील गोचरीने बुधाचे, हे देखील ज्योतिषी आपल्याला सांगू शकतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौमवासरे मृग नक्षत्रे धृती योगे गरज करणे तृतीया शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या थारीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ते सकाळी 8:42 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, पंचांगातील काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिन विशेष मध्ये विनायक चतुर्थी आहे. मित्रांनो, गणेश भक्तांनी या विनायक चतुर्थीचा अवलंब करावा गणेश बाप्पाची कृपा प्राप्त होण्यासाठी. संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी या 2 चतुर्थ्या मित्रांनो करायला हरकत नाही. फक्त नियमात राहून करा आणि योग्य वेळीच आपल्याला उपवास सोडायचा आहे, लक्षात ठेवा.
आज मंगळवार असल्यामुळे अंगार योग हा तयार झालेला आहे विनायक चतुर्थीसाठी. महत्वाचा आहे मित्रांनो. जर आपल्या देवघरामध्ये जागृत गणेश मूर्ती नसेल तर आपण नक्कीच मंदिराचा आधार घ्यावा. जागृत अशा गणेश मंदिरात जाऊन त्याचे विधिवत दर्शन घ्यावे. मंत्र स्तोत्र वगैरे तिथेच पठण करावा मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 8:42 यमघंट योगाला सुरुवात होत आहे. हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर जननशांती आपल्याला करणे गरजेचे आहे. मित्रांनो, मध्यरात्री 12:40 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूचा अंडार असल्यामुळे अशुभ योग आहे. यामध्ये आपण रेग्युलर कामे करावी, शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते आपल्या कामामध्ये. तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या दोन्ही तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म आपण विधिवत पंडिताच्या माध्यमातून करू शकता. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता जी रेग्युलर आहे तीच कामे सुरू ठेवावी जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.